ती काळरात्र भाग 6 अंतिम. दुसऱ्या दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी सर्वांना पुन्हा रुपेशच्या घरी भेटावे असे सांगितले. खरं तर आता कोणाचीच इच्छा नव्हती. रुपेश आणि रेवती दोघांच्या आशा आता पूर्णपणे मिटल्या होत्या, परंतु कोणालाही नाराज करणे हे त्यांच्या तत्वात बसत नसल्याने त्यांनी भेटायला होकार दिला. सकाळी 11:30 वाजता मंगेश त्याच्या घरी पोहोचला. काही वेळातच पुजारी, हर्षल आणि नितीन हे तिघेही तिथे पोहोचले. रात्रभराच्या जागरणाचा त्रास हा सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. घरातील वातावरण पूर्णपणे शांत होते. कोणी काहीच बोलत नव्हते. आपण काल जे कार्य हातात घेतले होते ते आता झाले आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघतो, असे पुजाऱ्यांनी सर्वांना सांगितले. त्यावर रुपेशने रेवतीला सांगून पुजाऱ्यांची दक्षिणा आणि हर्षल व नितीनसाठी काढून ठेवलेले पैसे त्यांना देऊ केले. पुजाऱ्यांनी सर्व पैसे स्वतःकडे घेतले. त्यातील प्रत्येकाच्या कामाची निम्मी रक्कम घेऊन बाकीची निम्मी रक्कम रुपेशला परत केली. त्यांच्या अशा कृतीचा कोणाला काहीही अर्थ लागत नव्हता. कोणी काही विचारणार त्याआधीच पुजाऱ्यांनी सांगायला सुरुवात केली. आपण जे कार्य हातात घेतले ते झालेले आहे असे मी म्हणालो. आपले कार्य पूर्ण झाले आहे असे नाही म्हणालो. रुपेश म्हणजे पुजारी म्हणजे असे की मी तुम्हाला या कामाची 100% हमी दिली होती. त्यातील फक्त 50% काम पूर्ण झाले आहे. आपण तुमच्या पूर्वज राधाबाई कीर्तीकर यांना या ठिकाणी बोलावून आपण त्यांचे म्हणणे ऐकले. त्यांनी रेवतीचे मूल घेतल्याशिवाय शांत होणार नाही असे सांगितले. याचाच अर्थ असा की तुम्हाला आई बाप होण्याचे भाग्य हे लाभणार आहे. राहिला प्रश्न तुमचे मूल राधाबाईंना देण्याचा, तर त्यांच्या उपायासाठी आपण आपले पुढील कार्य करणार आहोत. सर्व पित्री अमावस्येला आपण आपले उर्वरित कार्य पूर्ण करणार आहोत. तरी आता तुम्हाला निश्चित राहण्यास काहीही हरकत नाही. सर्वांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. रुपेश आणि रेवती मध्ये तर पुन्हा नवी उमेद जागी झाली होती. गळून पडलेल्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. काही वेळापूर्वी शांत असलेल्या वातावरणात पुन्हा नवचैतन्य पसरले. सर्वांचा निरोप घेऊन हर्षल आणि नितीन पुजारी गावी जाण्यास निघाले. इकडे रुपेश आणि रेवतीला आता सर्व पित्री अमावस्या कधी येते याची घाई लागलेली होती. ती रोज एक दिवस कसे काढत होते हे त्यांना माहीत. अखेर शेवटी तो दिवस उजडला. रेवतीने थोडे दमटावल्यावर रुपेश बेडवरून उठला. फ्रेश होऊन त्याने देवांची पूजा केली. रेवती जेवणाची तयारी करीत होती. काही वेळात मंगेश रात्रीच्या पूजेचे सर्व साहित्य घेऊन आला. मागोमाग पुजारी, हर्षल आणि नितीन देखील हजर झाले. दुपारी 12 वाजता पुजाऱ्यांनी रुपेशला सर्व पितरांसाठी वाडी नैवेद्य हा देवासाठी असतो आणि वाडी ही पितरांसाठी असते काढण्यास सांगितले. त्यात त्यांनी 4-5 वेगळी पाने काढण्यास सांगितली जी त्यांना रात्रीच्या कामासाठी लागणार होती. पितरांची वाडी दाखवून झाल्यानंतर सर्वांनी जेवण उरकली. त्यानंतर सर्वजण आराम करण्यासाठी निघून गेले. संध्याकाळी 5 वाजता सर्वजण हॉलमध्ये जमले. काही वेळाने त्यांना पुन्हा त्या कार्याच्या ठिकाणी जायचे होते. आजचे कार्य उरकल्यानंतर रेवती आणि रुपेशचे स्वप्न साकार होणार होते. जाण्यापूर्वी पुजाऱ्यांनी रुपेश आणि रेवतीला सांगितले की तिथे जे काही होईल ते अंतिम सत्य असेल. त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. त्यात कोणालाही बदल होणार नाही. तुमचा आईवडील बनण्याचा मार्ग हा खूप खडतर आहे आणि जी परिस्थिती येईल तिला तुम्हाला सामोरे जावेच लागेल. बाकी सर्व इकडे सांगू शकत नाही. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जावे लागेल. रुपेश आणि रेवतीच्या मनात आता अनेक प्रश्न उभे राहिले ज्यांची उत्तरे त्यांना तिकडे गेल्यावरच मिळणार होती. त्यातही कोणत्याही परिस्थितीत आईबाप होण्याचे त्यांचे स्वप्न हळूहळू पूर्णत्वाकडे सरकत असल्याचा आनंद देखील समाविष्ट होता. सर्वांचीच परिस्थिती जवळपास सारखीच होती, परंतु रात्रीची वाट पाहण्याशिवाय आता काहीही गत्यंतर नव्हते. संध्याकाळचे 8 वाजले होते. 9 वाजता कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरातून बाहेर पडायचे होते. रात्री 1:30 वाजता अमावस्या समाप्ती होणार होती. त्यात कालावधी सर्व कार्य त्यांना उरकायचे होते. रेवतीने सर्वांची जेवणे वाढायला घेतली. सर्वांनी जेवणे उरकली. 9 वाजायला अजून 10 मिनिटे बाकी होती. अचानक ढग गडाडू लागले. वीज चमकू लागल्या. सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. 2 दिवस पावसाने चांगली विश्रांती घेतली होती. आता अचानक ऐनवेळी असा पाऊस सुरू झाल्याने पुढील कार्य कसे होणार यांची चिंता सर्वांना सतावू लागली. पुजाऱ्याने रुपेशला गाडी काढायला सांगितले. अशा परिस्थितीत त्याने गाडी चालवणे त्याला जमणार नव्हते. त्यांनी हर्षलला गाडी चालवण्यास सांगितले. सर्वजण गाडीत बसले. हर्षल अतिशय सावधपणे गाडी चालवत होता. काही वेळातच
ते त्या कार्याच्या ठिकाणी पोहोचले. पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. बरीचशी झाडी उगवली होती. सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, घोंघवणारा वारा आणि त्यात बेडकाचे भेसुरे ओरडणे वातावरणात एकदम भयानक वाटत होते. हाताने झाडी बाजूला सारत आम्ही ज्या ठिकाणी मृतदेह पुरला होता तिथे पोहोचले. तिथे गेल्यावर पाहिले तर फक्त तेवढाच भाग संपूर्ण साफ होता. साधं एक गवताचे पाते देखील तिथे उगवले नव्हते. नितीन गाडीतून पूजेचे साहित्य घेऊन आला. पुजाऱ्यांनी त्या भागात केळीचे पाने पसरले. त्यावर तांदळाच्या पिठांचे गोळे ठेवले. ते गोळे जोडून त्यांनी त्याच्या 4 बाहुल्या तयार केल्या. पहिल्या 2 ह्या त्या मृत महिलेची आणि तिच्या गर्भाची आणि दुसऱ्या 2 राधाबाई आणि तिच्या गर्भाची. त्या प्रत्येक बाहुलीसमोर त्यांनी घरातून आणलेली वाडी ठेवली. त्यानंतर त्यांनी पहिल्या 2 बाहुल्या आणि वाडी केळीच्या पाण्यात गुंडाळल्या आणि एका पिशवीत भरून त्या गेटच्या बाहेर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आणि राधाबाईच्या बनविलेल्या बाहुलीसमोर रुपेशने हात जोडून उभे केले. त्यानंतर त्यांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या आवाजाचा जोर हा मागील वेळेपेक्षा जास्त भासत होता. मंत्र सुरू असताना त्यांनी रुपेशला काळे तीळ आणि जव त्या बाहुलीवर वाहायला सांगत होते. संपूर्ण मंत्र झाल्यानंतर त्यांनी राधाबाईच्या आत्म्याला हाक दिली. त्याबरोबर समोरच्या झाडीमध्ये एक काळ्या रंगाची मानवी आकृती उमटली. जणू कोणी शेतात बुजगावणे उभे केले असावे. त्यांचे डोळे निखाऱ्याप्रमाणे लालबुंद दिसत होते. भीतीने सर्वांची गेलं उडाली. असा प्रकार सर्वजण त्यांच्या आयुष्यात प्रथमच पाहत होते. पुजाऱ्यांनी त्या आकृतीसोबत बोलण्यास सुरुवात केली. हे राधाबाई, जी चूक घडली त्यात या दोघांचा काहीही दोष नाही. तरी देखील तुम्ही त्यांना त्रास देत आहात. मागे जेव्हा तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही रेवतीचे मूल घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असं सांगितलं होतं. परंतु ते शक्य नाही आहे. तुला हे माहीत आहे तर मला परत का बोलावलं? तुम्हाला हे सांगायला बोलावलं की रेवतीचे मूल तुम्हाला मिळणार नाही, कारण तुम्ही दिलेल्या त्रासामुळे ती कधीही आई होणार नाही. हे शक्य नाही. ती आई होणार आणि मी तिचं मूल घेणार. तेव्हाच माझा आत्मा शांत होईल. पण त्यासाठी तुम्हाला त्यांना त्रास देणं बंद करावे लागेल ना? ठीक आहे, मी त्रास देणार नाही. पण जेव्हा केव्हा मूल होईल ते घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आणि मूल घेतल्याशिवाय मग काय परत त्रास देणार का? नाही. त्यानंतर मी तिला त्रास द्यायची गरज राहणार नाही. तिचं स्वतःचं मूल गमावल्याचा त्रास घेऊन जगत राहील, कारण तिला त्यानंतर कधीही मूल होऊ शकत नाही. हा त्यांचं काय करायचं ते मी बघेन. पण तू आता इकडे कबूल कर की तुला रेवतीचं मूल मिळाल्यानंतर तू त्यांच्या आयुष्यात परत कधीच येणार नाहीस. मला काही गरज नाही परत त्यांच्या आयुष्यात यायची. ते स्वतःच्या कर्माचे भोग भोगणार. ठीक आहे, मग तू आता वचन दे की तू रेवतीचे मूल घेतल्यानंतर परत कधी इकडे फिरकणार नाहीस आणि मूल होईपर्यंत त्यांना कोणताही त्रास देणार नाहीस. ठीक आहे, दिलं वचन, असे म्हणून ती आकृती लोप पावली. पुजाऱ्यांनी उर्वरित विधी उरकून घरी निघण्यास सांगितले. रुपेशने पुजाऱ्यांना त्यांच्या या कृतीचा जाब विचारला तर आता काही उत्तर मिळणार नाही. सकाळी सर्व सविस्तर सांगे असे पुजाऱ्यांनी सांगितले. सर्वांना पुजाऱ्यांच्या या कृतीचा राग आला होता. गाडीत कोणीच कुणाशी काही बोलत नव्हते. रेवतीला तर प्रथमच आयुष्यात कोणावर तरी विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होत होता. सर्वजण घरी पोहोचले. पाऊस केव्हाचा थांबला होता. सर्वजण फ्रेश होऊन आले. कोणालाही झोपायची इच्छा नव्हती. सर्वजण हॉलमध्ये बसून होते. सर्वांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसत होते. शेवटी पुजाऱ्यांनी सांगितले की मी जे काय केले ते योग्यच केले आहे. फक्त सविस्तररित्या आता सांगू शकत नाही, कारण ही वेळ अयोग्य आहे. आता तुम्ही सर्वजण झोपा. उद्या या विषयावर बोलू आणि विश्वास ठेवा, तुमचे काम 100% पूर्ण करेन मी. दुसऱ्या दिवशी घटस्थापना होती. रुपेश आणि रेवती सकाळीच फ्रेश होऊन बसले होते. पुजारी हर्षला आणि नितीन देखील फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. मंगेश येण्यास अवकाश होता. तोवर पुजाऱ्यांनी रुपेशला संपूर्ण देव्हारा फुलांनी सजवायला सांगितला. त्यानंतर देव्हाऱ्यात घटाची स्थापना केली. एक अखंड नंददीप लावून तो 9 दिवस तसाच अखंड ठेवण्यास सांगितले. सर्व संगीत पूजा अर्चा केली. तोवर मंगेश देखील आला होता. सर्वजण आता हॉलमध्ये बसले होते. सर्वजण पुजाऱ्यांच्या कालच्या कृतीचे उत्तर ऐकण्यास थांबले होते. काही वेळ शांततेत गेल्यानंतर पुजाऱ्यांनी बोलण्यास सुरुवात केली. रुपेश आणि रेवती, मला माहीत आहे माझ्या कालच्या वागण्याचा तुम्हाला राग आला असेल, परंतु सर्वच गोष्टींचा उलगडा करण्याची एक ठराविक वेळ असते. कालचा दिवस हा राधाबाईचा होता.
त्यामुळे त्यांना जे हवे होते ते देण्याचे आपण मान्य केले. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला संतती सुख नाही. मी तुमच्या दोघांच्या पत्रिकेचा संपूर्ण अभ्यास केला आहे. तुमच्या पत्रिकेत संतती सुख आहे आणि राधाबाईची इच्छा देखील पूर्ण होणार आहे. आता मी काय सांगतो ते नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या. जसे मी मागे सांगितले की जे घडणार आहे तेच अंतिम सत्य आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. रेवती, तुला फक्त एकच संधी मिळणार आहे आई होण्याची. त्यातही तुम्हाला जुळी मुले होतील. त्यातले एक हे तुमच्यासोबत राहील आणि एक राधाबाईच्या सांगण्यानुसार त्या घेऊन जातील. बाळाचा जन्म झाल्यानंतर ज्या बाळाला तुझा पहिला स्पर्श होईल ते तुमचे असेल आणि ज्यावेळी तो स्पर्श होईल त्याच वेळी दुसरे बाळ या जगाचा निरोप घेईल. तू कितीही टाळण्याचा प्रयत्न केलास तरी देखील हे विधिलिखित कोणीही टाळू शकत नाही. आता मात्र रुपेश आणि रेवतीच्या पायाखालची जमीन सरकू लागली होती. आपल्या संतती प्रेमासाठी कोणाचा जीव घेणे हे त्यांना पटत नव्हते. परंतु पुजाऱ्यांच्या सांगण्यानुसार जे घडणार होते ते अटळ होते. शेवटी सर्व सल्लामसलत करून आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचे त्यांनी निर्णय घेतला. पुढील कार्य हे खूप अडचणींचा सामना करत त्यांना पार पाडावे लागणार होते असे पुजाऱ्यांनी त्यांना सांगितले आणि त्यांचा निरोप घेतला. ठरल्याप्रमाणे रुपेशने सर्वांच्या कामाचे पैसे त्यांना देऊ केले आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच पुन्हा लवकरच भेटण्याचे आश्वासन देऊन त्यांची पाठवणी केली. त्या दिवसापासून रुपेश आणि रेवतीचे आयुष्य बदलून गेले. आता प्रत्येक गोष्ट ते खूप सावधगिरीने करीत असत. अवघ्या महिन्याभरात रेवती गरोदर असल्याचे त्यांना समजले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. रेवतीच्या ऑफिसमध्ये येणे कमी झाले होते. रुपेशने नवीन कामे थोडी लांबणीवर ठेवली. जास्तीत जास्त वेळ ते एकमेकांसोबत घालवत होते. रुपेश रेवतीला तळहातावरील फोडाप्रमाणे जपत होता. रुपेशने ऑफिसची बहुतेक जबाबदारी मंगेशकडे दिली होती. तो देखील इमानदारीने सर्व कामे पाहत होता. प्रत्येक महिन्याला चेकअप करणे, डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे औषधोपचार, आहार घेणे सुरू होते. कोणतीही रिस्क त्यांना घ्यायची नव्हती. रुपेशने हर्षलला फोन करून सर्व हकीकत सांगितली. सर्व काही सुरळीत असल्याचं झाल्यावर सर्वजण देवाच्या दर्शनाला येण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. एकामागून एक महिना सरत होता. 7व्या महिन्यात रेवतीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. घराजवळील एका हॉलमध्ये सर्व मंडळी जमली होती. रेवतीच्या आवडीचे सर्व पदार्थ समोर मांडले होते. हिरव्या रंगाच्या साडीमध्ये रेवती स्टेजवर बसली होती. मोठी चंद्रकोर, झोपाळा, होळी अशा विविध साहित्याची व्यवस्था फोटोग्राफर करीत होता. कार्यक्रमाची रंगत वाढत होती. मंगेशने स्वतः जातीने लक्ष देऊन सर्व व्यवस्था केली होती. पाहुणे मंडळी येऊन रुपेश आणि रेवतीला आशीर्वाद देत होते. दोघांच्या चेहऱ्यावर हास्य असले तरी मनात मात्र पुजाऱ्यांनी सांगितलेले बोल घोळत होते. हळूहळू सर्व मंडळी कमी होत गेली. शेवटी हे तिघेच उरले होते. रुपेश आणि मंगेशने आलेल्या भेटवस्तू गाडीत ठेवल्या आणि सर्व घरी निघाले. दुसऱ्या दिवशी रेवतीला थंडी अस्वस्थ जाणवत होते. कदाचित कालच्या दगदगीमुळे झाले असावे असा दोघांनी अंदाज बांधला. काही वेळ आराम केला तरी फरक पडत नव्हता. म्हणून दोघे डॉक्टरांकडे आले. तपासणी केल्यावर बाळांच्या हृदयांचे ठोके कमी दाबाने चालत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. लगेच प्रसूती करावी असा सल्ला त्यांनी रुपेशला दिला. दोघांना कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती. रुपेशने डॉक्टरांना प्रसूती प्रक्रिया करण्यास सांगितले. काही वेळातच रेवतीने 2 गोंडस बाळांना जन्म दिला. अकाली प्रसूती झाल्याने दोन्ही बाळांना आईंपासून दूर वेगळे ठेवण्यात आले होते. रेवतीला देखील त्रास जाणवत होता. तिला ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तब्बल 4 दिवसानंतर रेवतीला एका प्रायव्हेट रूममध्ये शिफ्ट करण्यात आले. अजूनही रेवतीला तिच्या बाळांना पाहता आले नाही. एव्हाना रात्रीचे 9 वाजले होते. रुपेशने त्या रूममधील TV सुरू केला आणि चॅनल बदलू लागला. इतक्यात एक नर्स दोघांपैकी एका बाळाला घेऊन आली. बाळ खूप रडत होते. त्याला भूक लागली असावी म्हणून तिने बाळाला रेवतीकडे घेऊन आली होती. तिने रेवतीला बाळाला दूध पाजण्यास सांगितले. बाळाचा आक्रोश पाहून रेवतीने लगेच त्याला आपल्या जवळ घेतले आणि दूध पाजू लागली. रुपेश देखील चॅनल बदलायचे थांबला होता. TVवर बातम्यांचे चॅनल लागले होते ज्यावर जाहिराती सुरू होत्या. जाहिराती संपल्यानंतर वृत्तनिवेदकाने दिवसातील ठळक बातम्या सांगितल्या आणि चालू घडीच्या मुख्य बातमीकडे वळला. आता आपण थेट पाहणार आहोत आजच्या चंद्रग्रहणाची लाईव्ह दृश्ये फक्त आमच्या वाहिनीवर. बातमी ऐकताच रुपेश आणि रेवतीला पुजाऱ्यांनी सांगितलेली गोष्टीची आठवण आली. रेवतीजवळ बाळ शांतपणे दूध पित होते. रुपेशने धावत बाहेर जाऊन नर्सकडे दुसऱ्या बाळाबद्दल विचारले. त्याच्या सांगण्यानुसार नर्सने त्याला
NICU वॉर्डकडे घेऊन गेली. काचेच्या पेटीत बाळाचे शरीर थंड पडले होते. कोणतीही हालचाल जाणवत नव्हती. नर्सने तातडीने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी बाळाचा श्वास बंद झाल्याचे सांगितले. पूजाने सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार राधाबाईचा बदला पूर्ण झाला होता. रुपेशने मंगेशला बोलावून घेतले. आल्यावर मंगेशने गावी फोन करून हर्षलला सर्व हकीकत सांगितली आणि पुजाऱ्यांना पुढील विधीसाठी विचारण्यात सांगितले. काही वेळातच पुजाऱ्यांनी मंगेशला त्या बाळाचा मृतदेह पुन्हा त्या ठिकाणी नेऊन पुरण्यास सांगितला जिथे त्यांनी राधाबाईच्या आत्म्याची शांती केली होती. थरथरत्या हाताने रुपेशने तो निरागस बाळांचा मृतदेह आपल्या हातात घेतला. मंगेश आणि तो दोघे हॉस्पिटलमधून बाहेर पडले. काही वेळातच दोघे त्या ठिकाणी पोहोचले. बाळाचा मृतदेह बाजूला ठेवून त्याने एक गड्डा खणला आणि बाळाचा मृतदेह खड्ड्यात ठेवण्यासाठी उचलताच वातावरणात बदलू लागले. सोठ्याचा वाळा सुटला. पौर्णिमा असून ग्रहणामुळे चंद्र पूर्ण झाकला गेला होता. बाळाचा देह आत ठेवून दोघांनी तो खड्डा बुजवला. जसे ते निघण्यासाठी मागे वळले तसा रुपेशच्या अश्रूंचा बाण सुटला. तिथेच बसून तो ओक्साबोक्शी रडू लागला. एका बाळाच्या आनंदाची रात्र आज दुसऱ्या बाळासाठी काळ रात्र ठरली होती. समाप्त. अशाच काही नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कथेला नक्की लाईक करा. ही माझी मनापासून विनंती. धन्यवाद कथा ऐकल्याबद्दल.